नमस्कार. विधानसभेच्या मतदानाला जेमतेम 4 दिवस उरलेले आहेत आणि रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातली नेमकी हवा कोणाची असं ज्यावेळी चर्चा होते तेव्हा एकंदरीत महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचीच हवा दिसते. कारण कालच्या त्यांच्या वाटत आणि कोथरूड जिल्हा परिषद गटातील झालेल्या सभा पाहता बोथऱ्या थंडीत सुद्धा ग्रामस्थ कार्यकर्ते आणि उदय सामंतांवरती प्रेम करणारी मंडळी यांची उपस्थिती पाहिली त्याच्यावरून असं दिसतंय की या विधानसभा मतदारसंघाची सुरुवात ज्या वाटत जिल्हा परिषद गटातून मतमोजणीच्या वेळेला होते त्या मतदारसंघात उदय सामंत भरभक्कम आघाडी घेतील असं कालच्या एकंदरीत सभेचं चित्र होतं. अतिशय जोरदार आणि किमान 4 ते 5 हजार इतक्या उपस्थिती झालेली सभा ही आज पूर्ण दिवसभर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण तिथे 2 दिवसांनी झालेल्या विरोधकांच्या सभेच्या तुलनेने ह्या सभेने कितीतरी मजल पुढे गेले असं एकंदरीत दिसून आलं. दुसऱ्या बाजूला ती सभा संपल्यानंतर कोथरूड जिल्हा परिषद गटात सभा घेतली. त्या सभेला सुद्धा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, विशेषतः एकंदरीत उदय सामंतांच्या ज्या ग्रामीण भागातल्या सभा होत आहेत त्याला महिलांची लाभलेली उपस्थिती. याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना ह्या सरकारने शेवटच्या क्षणाला निवडणुकीच्या पूर्व काळात जी आणली त्याचा अतिशय चांगला उपयोग या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांना होतोय. कारण प्रत्येक सभेमध्ये महिलांची उपस्थिती ही अतिशय लक्षणीय आहे आणि त्याच दृष्टीनेच कालच्या वाटतमध्ये झालेली सभा असेल किंवा कोथरूडमध्ये झालेल्या जिल्हा परिषद गटाची सभा हे सर्व सांगून जातंय की कोणत्याही पद्धतीने या 2 जिल्हा परिषद गटाचं वातावरण पाहता संपूर्ण विधानसभा मतदारसंघात अशा पद्धतीचं वातावरण जागोजागी मतदारांना, कार्यकर्त्यांना आणि तिथल्या ग्रामस्थांना पाहायला मिळतंय. वाटतमधल्या सभेचं तर एक वेगळी चर्चा बोलायला लागेल. कारण त्या ठिकाणी असलेले शिवसेनेचे बाबू पाटील असतील किंवा त्या ठिकाणचे विवेक सुर्वे भाजपचे तालुकाध्यक्ष असतील किंवा तिथे योगेंद्र कल्याणकर असतील, अजिम चिकटे असतील, ह्या मंडळींनी जी सभा यशस्वी केली त्यामुळे सामंतांना इतकं त्या सभेने बळ देऊन गेलंय की त्या मतदारसंघात त्या कार्यकर्त्यांनी मोठं मताधिक्य देण्याचा निर्धार केल्याचं त्या सभेवरून दिसतंय. तर कोथरूड जिल्हा परिषद गटात सुद्धा तीच परिस्थिती होती. तिथे गजानन पाटील असतील, तारक मयेकर असतील, ह्या मंडळींनी ही सभा ह्या रात्री जवळजवळ 9:15 वाजता असलेल्या वेळेत उदय सामंतांचं भाषण आणि 10 वाजता वेळेचं बंधन राखून त्याने आटोपतं घेतलेलं भाषण हे पाहता त्या ठिकाणी असलेली लक्षणीय उपस्थिती, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि मतदारांमधलं एकंदरीत वातावरण पाहता ही निवडणूक उदय सामंतांना सोपी जाईल असं या 2 सभांवरून तरी दिसून येतंय. टाइम्स डिजिटल करता किशोर मोरेसह शुभम पवार, दीपक मोहिते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.